नमस्कार, मराठी अनिकेत या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। पैसे वाटप सुरू झाले आहे। डिसेंबरचे पैसे आता महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। महायुती सरकार सर्व लाडक्या बहिणींना आता रिटर्न गिफ्ट देणार आहे। आज तारीख आहे 2 डिसेंबर। सर्वात मोठी अपडेट तर बघा, आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यास सुरुवात झालेली आहे। संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर या ठिकाणी बघा, महिलांना आता 1500 नाही तर थेट 2100 रुपये मिळणे सुरू झालेले आहे। युट्यूब वरती मराठी अनिकेत या युट्यूब चॅनल वरती आपण ही अपडेट सर्वात अगोदर देत आहोत। तर बघा, आज तारीख आहे 1 डिसेंबर। आज तारीख आहे 1 डिसेंबर, वार आहे रविवार। आज सर्व बँका बंद असतील कारण की आज हॉलिडे आहे, सुट्टीचा दिवस आहे। ठीक आहे, तर आता तुमच्या खात्यामध्ये पैसे कधी मिळणार, महायुती सरकार बहिणींना रिटर्न गिफ्ट कधी देणार, संपूर्ण अपडेट समोर आलेली आहे। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर। लाडकी बहीण योजना निकाल लागला। आता लाडक्या बहिणींना रिटर्न गिफ्ट देण्याची सरकारची तयारी आहे। या तारखेपासून 2100 रुपये मिळणार। तर ती तारीख कोणती आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी खूपच मोठी खुशखबर आणि अपडेट समोर आलेली आहे। तर बघा, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यावर काही दिवसातच निकालही लागला आहे। राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या बंपर विजयात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या लाडक्या बहिणींना सरकारने रिटर्न गिफ्ट देण्याची तयारी आता सुरू केलेली आहे। निवडणुकीच्या जाहीरनाम्यात जाहीर केल्याप्रमाणे महायुती आता लाडकी बहीण योजनेनुसार प्रत्येकी 2100 रुपये देणार आहे। अगोदर महिलांना 1500 रुपये मिळत होते, परंतु आता महायुती सरकार महिलांच्या वरती खूप खुश आहे कारण की लाडक्या बहिणींनी त्यांना खूप जास्त प्रमाणामध्ये वोटिंग केलेलं आहे। तर बघा, आता सर्वात मोठी अपडेट, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे वाटप होणार त्या संदर्भात या ठिकाणी अपडेट आलेली आहे। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी खूप मोठी खुशखबर। सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोली, वाशिम, भंडारा, वर्धा, गोंदिया, रत्नागिरी, नंदुरबार आणि धाराशिव, तर हे 10 जिल्हे त्यांनी कशामुळे निवडले, तर या 10 जिल्ह्यांची लोकसंख्या ही बाकीच्या जिल्ह्यांपेक्षा सर्वात कमी आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत। या 36 जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या टप्प्यात शासनाकडून पैसे जमा केले जातात। तर बघा, पैसे जमा केले जातील, त्यानंतर उर्वरित जे 10 जिल्हे आहेत त्या 10 जिल्ह्यातील महिलांना पैसे दिले जातील। तिसऱ्या दिवशी बघा, दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी 16 जिल्हे आहेत, तर हे 10, 10 आणि 16 असे टोटल 36 जिल्हे। तर अशा प्रकारे हे नियोजन आहे पैसे वाटप करण्याचे। म्हणजे बघा, सर्वात पहिल्यांदा 10 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार, त्यानंतर पुन्हा अजून 10 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आणि त्यानंतर 16 जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या दिवशी पैसे जमा होणार। तर सरकारचं नियोजन कसं आहे, 3 दिवसामध्ये महिलांच्या खात्यामध्ये सर्व पैसे जमा करण्याचं सरकारचं नियोजन आहे। ही गोष्ट लक्षामध्ये घ्या। महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत। 36च्या 36 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार 3 दिवसामध्ये, हे लक्षामध्ये घ्या। ठीक आहे, त्यानंतर बघा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा आजच्या व्हिडिओचे काही हायलाइटेड पॉइंट आहेत। तर पहिला पॉइंट आहे, महायुती आता लाडकी बहीण योजनेनुसार प्रत्येकी 2100 रुपये देणार आहे। ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या। खूप मोठी खुशखबर आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी। लाडक्या बहिणींना सरकारने रिटर्न गिफ्ट देण्याची तयारी पण सुरू केलेली आहे। या निकालानंतर महाराष्ट्रातील महिलांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे कारण की महिलांना थेट 600 रुपयांची त्यांच्या रकमेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। त्यामुळे महिला खूप जास्त प्रमाणामध्ये आता खुश आहेत। तर बघा, या ठिकाणी महाराष्ट्रात निवडणुकीत भाजपच्या विजयाचा थेट फायदा राज्यातील महिलांना होणार असून आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेत जास्त पैसे मिळतील। महाराष्ट्र विधानसभा निवडणुका झाल्या ज्यामध्ये महायुतीने घवघवीत यश मिळवले आणि सरकारला पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्याचे जनमत मिळालं। त्यामुळे बघा, आता लाडकी बहीण योजनामुळे निवडणुकीमध्ये महायुती सरकारला खूप जास्त फायदा झालेला आहे। यावेळी निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला। तर महाराष्ट्रात निवडणुकीतील या निकालानंतर महाराष्ट्रातील महिलांमध्ये आता आनंदाची लाट उसळली असून आता विजयात मोलाचा वाटा उचललेल्या राज्यातील लाडक्या बहिणींना महायुतीच्या विजयाच्या अधिक आर्थिक लाभ होणार आहे। कारण की बघा, अगोदर महायुती सरकारने त्यांना 5 हप्ते जमा केलेले आहेत ज्यामध्ये 1500 रुपये दरमहा प्रमाणे दिलेले होते। आता 2100 रुपये प्रमाणे महिलांना इथून पुढे पैसे मिळणार आहेत। सर्व बजेट वगैरे सुद्धा सादर केलेले आहे। जवळपास 46,000 कोटींचं बजेट या ठिकाणी सादर करण्यात आलेलं आहे। सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। त्यानंतर बघा, सर्वात मोठी अपडेट, लाडकी बहीण योजना बघा, महाराष्ट्राच्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत 5 हप्ते जरी
जारी करण्यात आले असून राज्यात आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच नोव्हेंबरमध्येच अखेरचा हप्ता देण्यात आलेला होता. म्हणजे बघा, नोव्हेंबरचे पैसे सुद्धा तुम्हाला ऑक्टोबरमध्येच ऍडव्हान्स मध्ये दिलेले होते, कारण की आचारसंहिता होती. तर आता पुढील हप्ता कधी येईल आणि किती पैसे मिळतील याकडे आता लाडक्या बहिणींची नजर लागून आहे. तर सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना राज्य सरकारने राबवली जात असून महाराष्ट्र सरकारने निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यात या योजनेतील पैसा वाढणार असल्याचे आश्वासन दिले होते. तर बघा, आता सरकारचा सत्तेवर परतण्याचा मार्ग मोकळा असून या योजनेतील म्हणजे बघा, आता महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार बनणार आहे हे कन्फर्म झालेलं आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. त्यामुळे आता महायुती सरकारला लाडक्या बहिणींनी खूप जास्त प्रमाणामध्ये वोटिंग केलेलं आहे. त्यामुळे आता बघा, लाडक्या बहिणींना महाराष्ट्र सरकार म्हणजेच महायुतीचं सरकार लाडक्या बहिणींना आता रिटर्न गिफ्ट देणार आहे. आता रिटर्न गिफ्ट काय मिळणार ते आता आपण पाहूया. तर या ठिकाणी बघा, सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. तर बघा, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले असून महायुतीला आघाडीला बहुमत मिळाले आणि भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यातील महिला सर्वाधिक खुश असतील, कारण आता लाडकी बहीण योजनेतील रक्कम वाढणार आहे. निवडणुकीपूर्वीच महायुतीच्या जाहीरनाम्यात याबाबत उल्लेख केला होता. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा प्रचारादरम्यान सांगितलेलं होतं की 2100 रुपये आता लाडक्या बहिणींना देणार आहे. तर आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळेल, किती मिळेल याविषयी अपडेट सांगतो. तर बघा, सध्या महाराष्ट्र शासनाच्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत दिली जात आहे. तर जाहीरनाम्यात 1500 रुपयाची रक्कम 600 रुपयांनी वाढवून आता 2100 रुपये करण्यात आलेली आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या असल्याचे आश्वासन सुद्धा देण्यात आलेले आहे. अशा स्थितीत आता पुन्हा महायुती आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्यामुळे लाडकी बहीण योजनेतील लाभही वाढणार आहे. म्हणजे आता 2100 रुपये महिलांना थेट दिले जाणार आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार राज्यातील 2.34 कोटी सदस्य महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असून या योजनेसाठी आलेल्या 13 लाख बहिणींचे अर्ज अद्याप प्रलंबित आहेत, जे नवीन सरकार स्थापन होताच निकाली काढण्यात येतील आणि डिसेंबर महिन्यापासून लाडक्या बहिणींना योजनेतील पुढील हप्त्याची रक्कम मिळण्यास सुरुवात होणे अपेक्षित आहे. तर बघा, आता नोव्हेंबर महिन्यामध्ये तर हे पैसे तुम्हाला मिळणार नाही. काल नोव्हेंबर महिना एंडिंग झालेला आहे. आजपासून डिसेंबर महिन्याला सुरुवात झालेली आहे. आज तारीख आहे 1 डिसेंबर. आज तर काय तुम्हाला पैसे येणार नाहीत, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. कारण की बघा, आज तारीख आहे 1 डिसेंबर आणि आज आहे संडे. आज सर्व बँका वगैरे बंद असतात. त्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे कधी येतील त्याविषयी सुद्धा अपडेट या ठिकाणी सांगतो. तर या ठिकाणी बघा, महिलांना 1500 रुपये प्रति महिना या योजनेचा लाभ मिळत असतो. परंतु आता मुख्यमंत्र्यांनी अजूनही निवडणुकीचा काल लागलेला आहे, तरी पण मुख्यमंत्री पदाची घोषणा अजून झालेली नाही. मुख्यमंत्री पदाची घोषणा ही 5 तारखेला होणार आहे. मुंबई येथील शिवाजी पार्क मैदानावरती होणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण बनतील त्यावर सर्व महाराष्ट्रातील लोकांचे व महिलांचे लक्ष लागले आहे. त्यानंतर आपल्याला समजणार आहे की लाडक्या बहिणींना 1500 रुपये प्रति महिना मिळणार की 2100 रुपये. परंतु बघा, महायुतीने अगोदरच घोषित केलेलं होतं, त्यामुळे 2100 रुपये मिळणार हे तर कन्फर्म आहे. मी तुम्हाला या ठिकाणी ही गोष्ट क्लिअर करतो. आता तुम्हाला पैसे कधी मिळतील तर बघा, आज तर मिळणार नाही. 2 डिसेंबर ते 5 डिसेंबर किंवा जास्तीत जास्त 6 किंवा 7 डिसेंबर हे जे 4-5 दिवस आहेत, या 4-5 दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. थँक्स.